नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण एकादशीतील पुत्रदा एकादशीबद्दल. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि मनाला देवाच्या चरणी जोडून ठेवण्याचा महिना. या महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. तसेच भगवान श्री विष्णूच्या भक्तीसाठीही अनेक पवित्र दिवस येतात. त्यापैकी एक अत्यंत श्रद्धेने पाळली जाणारी एकादशी म्हणजे श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी. या एकादशीचे नाव घेताच सर्वप्रथम मनात येते ते म्हणजे संतानप्राप्तीची इच्छा. पण पुत्रदा एकादशीचा अर्थ केवळ पुत्रप्राप्ती एवढाच मर्यादित नाही. आपल्या कुटुंबासाठी सुख, संततीसाठी आरोग्य आणि सद्बुद्धी, मनासाठी शांती आणि जीवनासाठी भगवान श्रीहरीचा आशीर्वाद या सर्व भावनांनी भक्ती या दिवशी श्री विष्णूची उपासना करतात. आणि म्हणूनच या दिवसाची सुरुवात एखाद्या मोठ्या इच्छेने नव्हे तर एखाद्या छोट्याशा भावनेने करूया. हे श्रीहरी, माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर आपली कृपादृष्टी सदैव राहू दे. कारण देवाच्या चरणी केलेली प्रार्थना ही नेहमी मागण्यासाठीच असते असे नाही. कधी मनाला आधार देण्यासाठी असते, कधी परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती देण्यासाठी असते आणि कधी आपल्या मनाला भार हलका करण्यासाठी असते. श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. पुत्रदा म्हणजे संतान प्रदान करणारी असा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यामुळे ज्या दाम्पत्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे ते श्रद्धेने हे व्रत करतात. मात्र भगवान श्री विष्णूची भक्ती करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एकादशी तितकीच महत्त्वाची आहे. एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वा दिवस. हिंदू धर्मात एकादशीला मन आणि इंद्रियांवर संयम ठेवण्याचे दिवस मानले जाते. म्हणून या दिवशी उपवास केला जातो, नामस्मरण केले जाते आणि शक्य तितके मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या एकादशीचे महत्त्व सांगताना एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. पूर्वी सुकेतुनुमान नावाचा एक राजा होता. त्याचे राज्य समृद्ध होते, प्रजा सुखी होती. राजाकडे धन, दौलत, वैभव आणि मान सन्मान यांची कोणतीही कमतरता नव्हती. या सर्व सुखसोयी असूनही त्याच्या मनात एक मोठे दुःख होते. त्याला संतान नव्हते. राजा आणि त्याची पत्नी राणी शैबा यांना या गोष्टीची सतत चिंता वाटत असे. दिवसेंदिवस राजाच्या मनातील अस्वस्थता वाढत गेली. बाहेरून तो राजा म्हणून आपले सर्व कर्तव्य पार पडत होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र एकच प्रश्न होता, माझ्यानंतर माझा वंश कोण पुढे नेणार. कधीकधी माणसाच्या आयुष्यात सर्व काही असूनही एखादी गोष्ट मनाला सतत खुणावत राहते. राजाची अवस्था अशीच झाली होती. एक दिवस या चिंतेने व्याकुळ होऊन राजा घोड्यावर बसला आणि वनाच्या दिशेने निघाला. बराच वेळ तो जंगलातून फिरत राहिला. राजाला स्वतःलाही माहीत नव्हतं की तो नेमकं कुठं चालला आहे. त्याला फक्त आपल्या मनातील दुःखापासून थोडा वेळ दूर जायचं होतं. फिरता फिरता त्याला एक शांत आणि पवित्र ठिकाण, एक सुंदर सरोवर दिसलं. त्या सरोवराच्या काठी काही ऋषीमुनी तपस्या करत होते. राजाने त्यांना पाहिलं आणि त्यांच्या चरणी नमस्कार केला. ऋषींनी राजाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांना जाणवले की हा राजा बाहेरून सामर्थ्यवान असला तरी मनातून अत्यंत दुःखी आहे. त्यांनी राजाला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. राजानं आपली संपूर्ण व्यथा ऋषींना सांगितली. माझ्याकडे राज्य आहे, संपत्ती आहे, प्रजेचं प्रेम आहे, पण मला संतान नाही. या विचाराने माझं मन सतत अस्वस्थ असते. राजाचे दुःख ऐकून ऋषींनी त्याला धीर दिला आणि सांगितले की श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने करावे आणि भगवान श्री विष्णूची भक्ती करावी. राजानं ऋषीचं म्हणणं मनापासून स्वीकारले. एकादशीचा दिवस आला. राजाने उपवास केला, भगवान श्री विष्णूची पूजा केली, मनापासून प्रार्थना केली आणि संपूर्ण दिवस श्रीहरीच्या स्मरणात घालवला. त्यांच्या भक्तीने आणि श्रद्धेने भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले अशी या कथेत श्रद्धा आहे. त्यानंतर राजाला संतान सुख प्राप्त झाले आणि त्यांच्या जीवनातील मोठी चिंता दूर झाली. ही कथा सांगताना एक गोष्ट विशेष लक्षात येते. राजाकडे आधीपासून सर्व काही होते, पण मनाला समाधान नव्हते. जेव्हा त्याने आपली चिंता भगवानाच्या चरणी ठेवली तेव्हा त्याला केवळ आपल्या इच्छेची पूर्तीच नव्हे तर मनाला विश्वासही मिळाला. म्हणून पुत्रदा एकादशी आपल्याला शिकवते की प्रार्थना म्हणजे देवासमोर आपले मन मोकळे करणे. या दिवशी व्रत करणारे भक्त सकाळी लवकर उठून स्नान करतात, घरातील देवघर स्वच्छ करतात. त्यानंतर भगवान श्री विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते.
भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळी फुले, फळे आणि तुळशीपत्र अर्पण केले जाते. दिवा आणि धूप लावून मन शांत केले जाते. तुळशीला भगवान विष्णूच्या पूजेमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे तुळशीपत्र उपलब्ध असल्यास ते प्रेमाने अर्पण करावे. पूजा करताना मोठ्या विधीपेक्षा मनातील भावना महत्त्वाची असते. भगवान श्री विष्णूसमोर हात जोडून आपण आपल्या मनातील इच्छा सांगू शकतो. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आपल्या भावी संतानासाठी प्रार्थना करावी. ज्यांना मुलं आहेत त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, चांगल्या संस्कारासाठी आणि सुखी भविष्यासाठी प्रार्थना करावी. आणि ज्यांच्या आयुष्यात सध्या कोणतीही इच्छा नाही त्यांनी फक्त एवढेच म्हणावे, हे श्रीहरी, माझ्या परिवाराचे रक्षण करा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. इतकी साधी प्रार्थना ही भक्ती बनते. पूजाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता येतो. हे मंत्र म्हणताना घाई करण्याची गरज नाही. डोळे मिटून शांतपणे प्रत्येक शब्द मनात उतरू देत म्हणावे, ओम नमो भगवते वासुदेवाय. काही भक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचाही जप करतात. एकादशीच्या दिवशी नामस्मरण, विष्णू सहस्त्रनामाचे पठण, भगवद्गीतेचे वाचन किंवा भगवान विष्णूची कथा ऐकणे यालाही विशेष महत्त्व दिले जाते. आणि येथेच एकादशीच्या व्रताचा खरा अर्थ समोर येतो. उपवास म्हणजे फक्त दिवसभर अन्न न घेणे नाही. उपवासाचा एक आध्यात्मिक अर्थ म्हणजे भगवंताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करणे. आपण अन्नावर संयम ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यावरही संयम ठेवायचा. रागावर संयम ठेवायचा. कोणाची निंदा करायची नाही, खोटे बोलायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही आणि मनात शक्य तितके सात्विक विचार ठेवायचे. कारण दिवसभर उपवास करून जर मनात राग, मत्सर आणि द्वेष भरलेला असेल तर त्या उपवासाचा आध्यात्मिक अर्थ कमी होतो. म्हणून एकादशीचा खरा अर्थ उपवास शरीरापेक्षा मनाचा असतो. आहाराबद्दल बोलायचं झालं तर परंपरेनुसार अनेक भक्त एकादशीला धान्य आणि तांदूळ टाळतात. काही जण निर्जळ व्रत करतात तर काही जण फळाहार किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. पण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. ज्यांना कठोर उपवास करणं शक्य नाही त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार करून सात्विक आहार घ्यावा. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या शरीराला त्रास देणं आवश्यक नाही. देवाला आपल्या श्रद्धेची गरज असते, आपल्या त्रासाची नाही. एकादशीच्या दिवशी शक्य तितका वेळ भगवान श्री विष्णूच्या स्मरणात घालवावा. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून भगवान विष्णूची आरती करता येते. तुळशीसमोर दिवा लावून श्रीहरीचे नामस्मरण करता येते. काही भक्त रात्री जागरण करतात, भजन, कीर्तन किंवा विष्णू नामस्मरण करतात. पण जागरण करणे प्रत्येकासाठी आवश्यक नाही. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन भक्ती करावी. रात्र झाली की झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूच्या चरणी नमस्कार करून मनातील चिंता त्यांच्याकडे सोपवावी. हे श्रीहरी, माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका क्षमा कर. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या संततीला सद्बुद्धी द्या आणि आमच्या घरात प्रेम, आरोग्य आणि समाधान कायम राहू द्या. अशी प्रार्थना करून शांत मनाने दिवस पूर्ण करावा. पुत्रदा एकादशीचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे आपण देवाकडे इच्छा मागू शकतो, पण त्याचबरोबर देवाच्या इच्छेवर विश्वास ठेवायलाही शिकले पाहिजे. कारण प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईल असे नाही. कधी देव आपल्याला प्रतीक्षा शिकवतो, कधी संयम शिकवतो, कधी आपल्या मनाला मजबूत करतो आणि कधीही आपण मागितलेल्या गोष्टीपेक्षा आपल्या जीवनासाठी अनेक योग्य गोष्टी देतो. म्हणून या एकादशीला भगवान श्री विष्णूसमोर फक्त एकच मागणी करूया. हे श्रीहरी, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहिती आहेत. माझ्यासाठी जे योग्य आहे ते द्या आणि ते स्वीकारण्याची शक्तीही मला द्या. ही भावना मनात ठेवून केलेली प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे आणि सुंदर आहे. एकादशीचे व्रत पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारण केले जाते. पारण म्हणजे उपवास सोडणे. मात्र पारणाची अचूक वेळ दरवर्षी पंचांगानुसार आणि आपल्या स्थानानुसार बदलू शकते. त्यामुळे त्या वर्षाच्या पंचांगात दिलेली द्वादशीची पारण वेळ पाहूनच उपवास सोडणे योग्य ठरते. पारण करण्यापूर्वी भगवान श्री विष्णूंना नमस्कार करावा, नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर आपल्या व्रताच्या पद्धतीनुसार सात्विक भोजन करून उपवास सोडावा.
आणि अशा प्रकारे एकादशीचा हा पवित्र दिवस केवळ उपवासाने संपत नाही, तर एका सुंदर संकल्पनाने पूर्ण होतो. देवावर विश्वास ठेवायचा, मन शांत ठेवायचा आणि आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा. श्रावण पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी श्रद्धेचा दिवस आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबासाठी प्रेम, भक्ती आणि सद्बुद्धीची प्रार्थना करण्याचा दिवस आहे. म्हणून आज आपण सर्वांनी भगवान विष्णूच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे श्रीहरी, ज्यांच्या मनात संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्या मनाला धैर्य द्या. ज्यांच्या घरी संतती आहे त्यांच्या मुलांना आरोग्य आणि सद्बुद्धी द्या. ज्यांच्या घरात दुःख आहे तेथे आशेचा प्रकाश द्या. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांतता द्या आणि प्रत्येक परिवारात प्रेम, एकता आणि समाधान कायम राहू द्या. श्रावण पुत्रदा एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जर आजचा हा भक्तिप्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रीण आणि परिवारसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपली मते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती देताना जर काही चुकीचे गेले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिकथेसह नवीन भक्ती प्रवासात येतेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.